राजन तेलींचं महाराष्ट्रामधलं अस्तित्व काय आहे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे। एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हायचा आहे म्हणून कोणावरही बोलायचं हे चुकीचं आहे। आणि काय बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं की ज्याचं कौतुक अख्खं महाराष्ट्र करतं त्याच्याबद्दल वाटेल ते बोलायचं। तुम्हाला आमदार व्हायचं आहे म्हणून आमदार व्हा ना, कोणी नको म्हणून सांगितलं आहे। पण ज्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात, ज्या पद्धतीने भाजपचं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे, मी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेणार आहे। आणि पक्षातून हक्कलपट्टी करायची मागणी ही मी भाजपकडे करणार आहे। अशा तऱ्हेने महायुती नाही चालत। आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं, त्याच्यामध्ये यांचा रोल काय? कुठल्या जीवावर हे बोलतात लोक? महायुती आज अडचणीमध्ये असताना असं बोलणारी लोक यांचं नॉनसेन्स कोणी टॉलरेट करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे। मी कधीच कोणावर रागवत नाही। एक विशिष्ट मर्यादा असते, किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं। काय स्थिती होती सावंतवाडी मतदारसंघाची? आज किती हॉस्पिटल्स झाली, प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल्स झाली, प्रत्येक ठिकाणी क्रीडांगणं झाली, प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या इमारती झाल्या, कोणी केल्या? प्रत्येक ठिकाणी डोंगर फोडले गेले आणि रस्ते तयार केले, कोणी केले रस्ते तयार? खड्ड्यांनी भरलेले रस्ते असायचे, आज गुळगुळीत रस्ते झालेले आहेत, सगळे भाग जोडले गेले। त्यांना काय माहिती आहे? केवळ टीका करायची आणि मला बोलायचं तर मी बरंच काही बोलू शकतो, पण मला माझ्या मित्रपक्षाची बदनामी करायची नाही आहे। मी अतिशय विश्वास ठेवतो महायुतीमध्ये आणि महायुतीचा पुरस्कार करणारा महाराष्ट्रातल्या आघाडीच्या मंत्र्यापैकी मी एक आहे। आणि त्याच्यामुळे पुन्हा मला यांच्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारू नका। यांच्याबद्दल एकाही प्रश्नाचं उत्तर मी देण्याएवढं ते मोठे आहेत असं मला बिलकुल वाटत नाही। आमचे खालचे कार्यकर्ते त्यांच्या वेळोवेळी आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील। तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, याच्यापुढे मला या विषयामध्ये एकदाही विचारायचं नाही, नाहीतर मग माझ्या तोंडून अशा गोष्टी निघतील की त्यांना तोंड वर काढणं कठीण होईल आणि मला ते करायचं नाही आहे। कारण मी मैत्रीमध्ये विश्वास ठेवतो, मी महायुतीमध्ये विश्वास ठेवतो आणि भाजपच्या सर्व नेत्यांशी माझे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध आहेत। आणि जेवढा मी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना मान देतो तेवढाच भाजपच्या नेत्यांना सुद्धा मान देतो आणि आमच्या सगळ्यांची अजितदादांना तेवढाच मान देतो जेवढा मी मुख्यमंत्री महोदयांच्या जवळचा आहे, तेवढाच फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे, तेवढाच अजितदादांच्या जवळचा आहे। बजेटसुद्धा मला वाचायला दिलं जातं आणि हे मला अज्ञानी म्हणणार? आज आमच्याकडे राज्यमंत्री नाही आहेत, मग दुसरा मनुष्य फडणवीस साहेबांची ज्याला अर्थमंत्री होते त्याला सुद्धा मलाच उत्तरं द्यायला सांगितलं आणि मलाच बजेट वाचायला सांगितलं आणि अजितदादा असताना सुद्धा मलाच सांगितलं जातं। मला काही स्वतःचा मोठेपणा नाही सांगायचं, पण 7 अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला कोणी वाईट म्हटलं म्हणून मी वाईट होत नाही, माझं ज्ञान कमी होत नाही। परंतु अशा माणसांबद्दल मला कृपया प्रश्न विचारू नये अशी माझी नम्र विनंती आहे। आणि ज्या प्रकारचं आज त्यांनी पत्र काढलेलं आहे, मी माझं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन भाजपच्या वरिष्ठांना देणार आहे। आज दुर्दैवाने भाजपच्या अध्यक्षांच्या आईंचं निधन झालं, त्यामुळे ते नागपूरला आहेत। ते मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांना फडणवीस साहेबांना सगळ्यांनाच मी देणार आहे की ही अशा तऱ्हेचं एक दुही माजवणारे लोक ही महायुतीमध्ये असता कामा नये। त्यांनी अनेक वेळेला दुसऱ्या पक्षांबरोबर संपर्क साधलेला आहे। काल इथले पराभूत खासदार आणि ते दोघं एकत्र येऊन काहीतरी हे करत होते। मला एवढंच विचारायचं आहे की ते 1 नंबर शाळा ही दुरुस्तीच्या लिस्टमध्येच नव्हती। शनिवार रविवारी प्रचंड पाऊस पडला, त्याच्या वेळेला वरून खाली नारळ पडले आणि त्याच्यामुळे जे नळे फुटले ते नेमकं ह्याच्यावर गळलं ते असं ते डिपार्टमेंटचं म्हणणं आहे। ह्याच्यामध्ये त्याचं मेंटेनन्स ही जिल्हा परिषद बघत असते। परंतु जेवढ्या शाळा गळत होत्या त्यांना मी व्यक्तिशः पैसे पाठवलेले आहेत, सगळी मदत मी केली आहे की लहान 10,000 20,000साठी शाळा दुरुस्त करायची राहू नये म्हणून मी स्वतःच्या पदरचे पैसे पाठवले। कुठल्या माणसाबद्दल काय बोलताय? असं बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो। मी स्पष्ट बोललोय की अशा रीतीचं पत्र कोणी काढू शकत नाही महाराष्ट्रामध्ये। आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीतून बाहेर पडावं आणि पत्रक काढावे। त्या प्रमाणाची मशामाराशी चर्चा सध्या नाही, त्यांचं काही होऊन दे, त्याच्याशी मला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही। मी स्पष्ट शब्दात सांगितलंय, याच्या पुढे राजन तेली हा विषय माझ्याशी बोलायचा नाही, ते माझ्या लेव्हलला नाहीत। मी शाळेचं म्हणजे मी मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, एक जबाबदार प्रवक्ता आहे, त्यांना फक्त आमदार व्हायचं आहे, याच्यासाठी ते वाटेल ते बोलत राहणार। मग मी त्याची उत्तरं द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे का? अशी मी उत्तरं देणार नाही। त्यांच्याबद्दल मी एकही शब्द कधी वाईट बोललेलो नाही आणि पुढेही कधी वाईट बोलणार नाही, कारण मी महायुतीचा धर्म जाणतो आणि तसा तो पाळतो। नाही आमचे पुढाकार घ्यायचे होते, एकदम कॅमेरा वगैरे घेऊन समोर हजर होते त्या ग्राउंडवर, हे पुढाकार घेतला होता, हेच होते। खरंच सांगतो, मी सांगतो, ग्राउंडवर एकदम मस्त कॅमेरा फोटो घेत होते। 1.5 लाख लोकांना नोकऱ्या देणार होते। कुठे गेले ते नोकऱ्या? चष्म्याचा कारखाना कुठे गेला?
हा इथलं एक साधं 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं तुमचं मल्टीपर्पज हॉस्पिटलचं. काय झालं त्याचं? 5,000 कोटी रुपये खर्च करणार होता तिलारीला. काय अम्युजन पार्क काय 5,000 कोटी रुपये. काय झालं त्याचं? काय झालं? या गोष्टी तुम्हाला निवडणूक जवळ आली की 4 लाख लोकांना नोकऱ्या लागणार. मागच्या 5 वर्षात हेच केलं ना तुम्ही. निवडणूक जवळ आली की कसबजा कारखाना, निवडणूक जवळ आली की सेटअप बॉक्स आणणार 1.5 लाख लोकांना. आता काय जर्मनच्या नोकऱ्या देणार? इथे नोकऱ्या नाहीत. इथल्या नोकरीसाठी काय केलं? जर्मन नोकरीचं स्वागतच आहे. इथल्या नोकरीसाठी काय केलं हे या ठिकाणी सांगावं. अरे आज थोडी तरी आपण काळजी केली पाहिजे की इथल्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. आज दिवसेंदिवस आमचे 4 विधानसभा होते ते 3 होत चालले झाले. आज त्याहीपेक्षा आमच्या 58 जिल्हा परिषद होते ते आज 50 वर गेले. आज आमची लोकसभा राजापूर होती ती आम्ही आता चिपळूण पर्यंत गेलो. याचा विचार कधी करणार नाही. आणि याला कारण इथे स्थानिक नोकऱ्या नाहीत आणि इथे त्याच्यामुळे मुलं आज बाहेर त्या ठिकाणी चालली. मी पुन्हा सांगतो जबाबदारीने. आता मी सीओला पण सांगितलं, शिक्षण अधिकारी सीओ सगळे होते. आज संपूर्ण आपली जी गोव्याची जी बॉर्डर लाईन आहे, बॉर्डरची लोक आहेत ते सगळे गोव्यात चालले शिक्षणाला. ह्या गोष्टीचा विचार शिक्षण मंत्री करणार नाही. मुलं का जातात तिकडे? आपल्याकडे काय आपण सोयी देऊ शकत नाही? तुम्ही ढकलणार की माझी शाळा पडली तर जिल्हा परिषद तिकडे आहे म्हणून? सामुदायिक जबाबदारी नाही. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे ना. तुम्ही 7 वर्ष बजेट मानताय ना. बजेटमध्ये आपल्या शाळांना या ठिकाणी सोय करून द्यायची जबाबदारी नाही तुमची. बरं निकष डोंगरी भाग म्हणून निकष बदलता येत नाही तुम्हाला. तुम्ही नुसते आमदार नाही, कॅबिनेट मंत्री आहे ना. मग तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून या रत्नागिरी सिंधुदुर्गचे निकष का बदलायला तुम्हाला अडचण आहे? तुम्हाला सेक्रेटरी ऐकत नाही, तुम्ही लोकांना सांगताय. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे.